ब्रेकिंग 100 मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेतल्यानंतर आता पुढे वळूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या मवियातर्फे महायुती विरोधामध्ये आज जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले देखील उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील हुतात्मा चौक इथे आघाडीमधील सर्व नेते एकत्र येऊन गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत। त्यानंतर पुतळ्याजवळच जोडेमारो आंदोलन केलं जाईल। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघा 8 महिन्यामध्ये कोसळला आणि राज्यातील राजकारण तापलं। अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन केलं जाणार आहे। मी सध्या हुतात्मा चौकात उभी आहे, जिथून महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आधी हुतात्मा चौकावर अभिवादन करून मग पुढे जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे तिथे जाऊन अभिवादन केलं जाणार आहे आणि तिथून पुढे गेटवे ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे जोडेमारो आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले व सगळे जे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आहेत ते सहभागी होणार आहेत। त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीचे जे मित्रपक्ष आहेत, शिवप्रेमी आहेत, ते देखील या आंदोलनामध्ये आपला सहभाग दर्शवणार आहेत। पोलिसांमार्फत या आंदोलनाला परवानगी दिली गेली नाही आहे, मात्र तरी देखील आंदोलनावरती ठाम असल्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरा म्हणजे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत करण्यात आला आहे। कारण का जे इतर नागरिक प्रवास करणार आहेत या रस्त्यावरून त्यांना त्रास होईल याची दक्षता आणि शाश्वती पोलिसांमार्फत घेतली गेली आहे। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। ते थेट गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊन तिथे जोडेमारो आंदोलन केलं जाणार आहे। एकीकडे महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलं जाणार आहे, मात्र दुसरीकडे महायुतीकडून देखील आंदोलन केलं जाणार आहे। विशेष म्हणजे भाजपकडून, कारण का महाविकास आघाडीकडून राजकारण केलं जात आहे या संपूर्ण घटनेचा असा आरोप भाजपने केला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून आज राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी एकदम महत्त्वाचा आहे, कारण का महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही एकमेकांविरोधात आंदोलन करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।